मजा येस. थांबा थांबा पत्रिका आणले हो. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट आहे आणि आमचं हे प्रेम आहे आणि आमचं नातं असंच आहे काय. नक्कीच बुवाने बरेचसे विषय मांडले पण आता काय फोड करण्यात काही विषय राहिलेलो नाही कारण बरेचशी मंडळी गेलेली आहे. पूर्ण भारी माझ्या लग्नावर तर झाले असं मला वाटतं. म्हणजे बसल्यापासून माझा लगीन अगदी शेवटी पोरापर्यंत पोचलेले आहेत. अगदी सुरुवात माझ्या लग्नापासून झाली आणि शेवटी पाळलो हालातपर्यंत बुवाने भारी केली. हरकत नाही. सुंदर बुवाने भारी केले. माझी बायको ती तुझी बायको असं बुवाने सांगल्याने बघायचे अतिशय उत्कृष्ट चांगला संदेश बुवा तुम्ही मंडळीला दिलाच आहे. मी सांगितलं होतं की कपडे धुवू नका, धुता आले धुवू नका. त्यावर मी सांगितलं पण की ही सगळी कामं तुम्हाला करताच आली पाहिजे कारण हा आपला आद्य कर्तव्य आहे. मी फक्त एवढंच सांगितलं की हे तुम्हाला नाही आलं चालेल पण समाजात आपल्या आईवडिलांची मान खाली जावी असं कृत्य करू नका. हरकत नाही. पण तुम्ही ज्या सांगितलं माझी बायको ती तुझी बायको आणि अख्ख्या गावाची बायको त्याच्यातनं मग तुम्ही काय सांगितलं चांगला संदेश दिला तुम्ही. मी संदेश दिलाय कपडे धुवू नको आणि तुम्ही दिला तुझी बायको आणि अख्ख्या गावाची बायको. चांगला विषय आहे. दोघांचा पण विषय म्हणजे फिटाफिट झालेली आहे. बरेचसे विषय मांडले होते पण ते जाऊ दे. आता भांडी घासू नको. आता माका 1 महिन्यात तीच वेळ येतली असे माका वाटतं. कारण बुवाने बरेचसे विषय हाफ पॅन्टीचा पण विषय बरेचसा चांगला सांगितलाय. चेनचा पण विषय सांगितलाय. म्हाताराची चेन वडली कुठेतरी चांगले विषय म्हटलं हरकत नाही. अभंग घेऊया, गवळण घेऊया आणि बारीची सांगता करूया. पण भरपूर वेळ झाला आणि खरोखर बुवाने ज्याप्रमाणे सांगितलं की तुमचं असं प्रेम आणि ही जागा अतिशय पवित्र आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीलाच जसं म्हटलं अनावधानाने प्रत्येकाचं भजन आणि कंटाळवाना नाही वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे जरी आम्ही दोन्ही बुवांनी 2-2, 2.5, 3-3 तास बाहेर गेला तरी तुम्ही त्यामध्ये खुश आहात एवढंच आम्हाला पाहिजे. बाकी काय पाकिट माका ठेवा त्यांचा काही विषय नाही कारण त्यांनी एक बारी केलेली नाही. एका शेवटपर्यंत ठेवा. एक बारी करून तो माणूस जाता हरकत नाही. पण हे आमचं प्रेम आहे आणि हे प्रेम असंच राहणार आहे आणि नेहमी आपण समोरच्याला रिस्पेक्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि भजनात हे जेव्हा प्रत्येक बुवा ठरवेल की समोरच्याला आपण रिस्पेक्ट देऊन भजन करू तेव्हा ह्या भजनाला चांगले दिसत. आणि आमचा काही तसा प्रश्नच नाही. आम्हाला नियम नको. आम्ही नियमाच्या बाहेर जाणारच नाही. त्याच्यामुळे आम्ही नियमाच्या बाहेर जाणार नाही. आपण जेवढं बोलणार तेवढं चांगलंच असणार. त्याच्यातून वाईट काही निघणार नाही. हरकत नाही. चला अभंग घेऊया. कुंडली गवरदा बायकोन बघितलं माझ्या बघितलं ना आणि मगाशी तुम्हीच सांगला की आता मुलांनी मुलांची लग्न करायची वेळ गेली आणि आता ह्या काय करतात. स्पर्श होता तुझा आता ते नका स्पर्श करून गेलेले. स्पर्श होता तुझा विसरलो भान मी. स्पर्श होता तुझा विसरलो भान मी.
राम राज्य. ज्यावेळी प्रभू रामचंद्र जन्माला आले तो महिना कुठला होता? झाडाला पालवी फुटली, या पृथ्वी तलावरती गाई म्हशी दुभत्या झाल्या, या पृथ्वीवरती धनधान्याची वृद्धी झाली. कधी? ज्यावेळी प्रभू रामचंद्र जन्माला आले. त्यावरती हा अभंग आहे. झाले राम राज्य काय उणे आम्हासी. झाले राम राज्य काय उणे आम्हासी. झाले राम काय उणे आम्हासी.
या ठिकाणी सन्माननीय प्रारंभ कारभार यांच्याकडे माझ्यासाठी हे 100 रुपयाचं असेल धन्यवाद. बारी संपत दिले तरी पण काय बक्षिसाचा पाऊस माझ्याकडे तरी भरपूर आहे आणि त्यासाठी हो माणूस हिवळू पिवळू का झालो माहिती आहे, कारण काय हरकत नाही, मजा आली. पण खरोखर असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि आम्ही दोन्ही बुवांनी प्रयत्न केला तुम्हाला चांगला देण्याचा. परमेश्वराच्या चरणी सेवा रुजू केली. त्या बुवाने जसं सांगितलं की आज आम्ही कुठचे, बुवा देवगड, मी रत्नागिरी, मी संगमेश्वर. आज आमच्या नशिबात जे लिहिले भाळी तेना चुके कधी काळी, जे माणसाच्या नशिबात असतं ते त्याला मिळतं. त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम, हा परमेश्वराची सेवा कदाचित आमच्या मुखातून घडावी अशी त्या परमेश्वराची इच्छा होती, म्हणून कदाचित आम्ही इथे आलो आणि आमची सेवा रुजू केली. सांगण्याचं तात्पर्य एवढं की हे विष्णूचं मंदिर आहे. जेव्हा जेव्हा ह्या पृथ्वी तलावरती जेव्हा जेव्हा अधर्म माजला किंवा पृथ्वी तलावरती ज्या ज्या वेळी गरज लागली तेव्हा तेव्हा या विष्णूंनी वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. कारण ज्यावेळी जालंधर दैत्याचं युद्ध त्या वृंदेवर कोणाबरोबर लागलं, शंभू महादेवांबरोबर. जालंधर दैत्याचं युद्ध, शेवटचा एक थोडीशी चांगली गोष्ट सांगतो आणि तुमची रजा घेतो. जालंधर दैत्याचं युद्ध ज्यावेळी शंभू महादेवांबरोबर लागलं, त्या युद्धात जालंधर दैत्य काही केल्या त्या शंभू महादेवांसमोर हरत नव्हता. देव, शंभू महादेव म्हणजे देव, जालंधर म्हणजे दैत्य. आणि अशी वेळ आली की दैत्य आता देवावरती वरचढ होणार. पण तो कोणाच्या जीवावरती एवढा लढत होता की त्याची पत्नी वृंदा, त्याची पत्नी जालंधर दैत्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती आणि तिच्या पतिव्रतेच्या जोरावरती हा जालंधर दैत्य लढत होता आणि शंभू महादेवांना हरवायला चालला. कोणाला? शंभू महादेवांना हरवायला चाललं. हे लक्षात कोणाच्या आलं? विष्णूंच्या लक्षात. तेव्हा विष्णूने काय केलं, त्या जालंधर दैत्याचं रूप घेतलं आणि त्या जालंधर दैत्याचं रूप घेतलं आणि त्या वृंदेकडे गेला. जालंधर दैत्याचं रूप घेतलं आणि तुम्ही इकडे बघा रे, मानव विकेत घेऊन गेलो. त्या जालंधर दैत्याचं रूप घेतलं आणि त्या वृंदेकडे गेला. आता स्वाभाविक आहे, आपला पती युद्धातून आलाय. युद्धातून आल्याला बघितल्यानंतर एका सुवर्ण पत्रकात पाणी घेतलं, त्याचे पाय धुतले आणि त्याला आलिंगन दिलं. स्वाभाविक आहे, आपला नवरा, जसं बुवाने मग जो नवरा बायको माझं लगीन काढल्याने, स्वाभाविक आहे आता पत्नीसमोर तो नवरा आला म्हटलं, पत्नीला लगेच त्याचे पाय धुतले, त्याला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याबद्दल तो काय जालंधर दैत्य नव्हता, तो विष्णू होता. जालंधर दैत्याचं त्याने रूप घेतलं होतं. आलिंगन दिल्याबरोबर तिथं जे पातिव्रते होते ते नष्ट झालं. का? तर परपुरुषाला आलिंगन दिलं. पातिव्रते नष्ट झाल्याबरोबर इकडे जे युद्ध चालू होतं जालंधर दैत्य आणि शंभू महादेवांचं, त्याच्यात शंभू महादेवांनी त्रिशूल फेकून मारला आणि जालंधर दैत्याचं मुडकं उडवलं आणि ते मुडकं पण आलं कुठे? वृंदेच्या दारात. आता त्या वृंदेला कळेना, शेवटी समोर दिसतोय तो पण माझा पती आणि मुडकं आलाय ते पण माझ्या पतीचं. करणार काय? शेवटी विष्णूला आपलं रूप प्रकट करावं लागलं. शेवटी त्या वृंदेने काय सांगितलं की तू मला छळलंयस, तू कपटी, याने मला छळलंस, त्याच्यामुळे माझा नवरा आता मेला, आता तुला माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा लागेल. तेव्हा विष्णूने काय सांगितलं, या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात म्हणजे श्रीकृष्ण अवतारात मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेन. म्हणून दरवर्षी आपण तुळशीचं लग्न त्या श्रीकृष्णाबरोबर का लावतो, त्याचं कारण आहे. त्या विष्णू दिलेलं वचन आपण अजूनही पाळतोय आणि ही खरी गोष्ट आपण भजनातून सांगितली पाहिजे. बुवाने सुद्धा अतिशय सुंदर भजन केलंय, अतिशय सुंदर चांगल्या गोष्टी सांगितल्या. फक्त एकच गोष्ट माका थोडीशी का टाकली, माझी बायको ती अख्ख्या गावाची बायको सांगायला आली तर माका जरा वाईट वाटला. बाकी काही विषय नाही. बुवा माझे पहिल्यापासून बुवांना रिस्पेक्ट देणं भारी करतो. हे पण आमचे सुयश काराणे बुवा आहेत, 100% यांचे पण कार्यक्रम चांगले असतात. आमच्यासोबत सुद्धा कार्यक्रम होता आणि बुवाने सांगितल्याप्रमाणे बुवांचे विद्यार्थ्यांनी सध्या टॉपला चाललेले विद्यार्थी सगळे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि खरोखर ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. कारण जसा गुरु असतो तशी शिष्य असतो. जसं मी आवर्जून माझ्या प्रत्येक भाषणात माझ्या गुरुजीचं नाव घेतो, गुरु जसा गुरु तसा चेहरा, जशी खाण तशी माती असते. त्याच्यामुळे आमच्या गुरुनी जे केलं तेच आम्ही करणार. उगाच कोणी पेटाव शालाव सांगितलं, हा होय, उगाच कोणी पेटाव शालाव सांगितलं म्हणून पेटवायचा नाही. ओके, धन्यवाद. या ठिकाणी गवळण म्हणूया, कुठली म्हणूया? 4 वरची, 4 मध्ये. अरे
चला चला पुढे चला 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 मथुरेच्या बाजाराला चला चला मथुरेच्या बाजाराला चला चला मथुरेच्या बाजाराला चला चला मथुरेच्या बाजाराला धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यांचे धन्यवाद देतो. या ठिकाणी श्री विष्णू प्रसादिक येडेकर मंडळी या मंडळाने आम्हाला या ठिकाणी रामनवमी निमित्त श्री सत्यनारायणची महापूजा आणि शतको हा त्यांचा महोत्सव आहे आणि त्यानिमित्त आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची सुसंधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल या मंडळाचा सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मंडळ, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मित्र परेशजी येडेकर यांचा अत्यंत आभारी आहे.
परमेश्वरासाठी प्रार्थना करतोय की या सर्व मंडळींना, या सर्व गावाला सुख, शांती, आरोग्य लाभो आणि या ठिकाणी याहीपेक्षा मोठा अजून कार्यक्रम. आता 100 वर्ष बुवाने सांगितलं की दात पडेपर्यंत मी येणार आहे. म्हणजे 100% बुवांची दात पडेपर्यंत माझे साधारण दात असते. मी लहान आहे त्याच्यामुळे माझी गॅरंटी आहे, त्यांची देऊ शकत नाही मी. नाही, पण परमेश्वराची मी प्रार्थना करतो बुवांना, माझं सुद्धा आयुष्य बुवांना लाभो. कारण ही आम्ही आमच्या कोकणातली रत्न आहेत. बुवांनी जसं सांगितलं की बुवा होण्यासाठी कष्ट तर आम्ही घेतलेत, पण आमच्या वाडवडिलांची पुण्याई आणि तुमच्यासारख्या रसिक मायबाबांचे आशीर्वाद नसतील तर आम्हाला बुवा कोण म्हणणार आहे. आज खरोखर आनंद वाटतोय की आज भजन केल्याचं सार्थक खरं आज आम्हाला. एखादा दुसऱ्याला एकमेकाला अपशब्द न बोलता, म्हणजे अगदी खालच्या पातळीवर न जाता आम्ही आज भजन केलं. आणि काही गरज नाही, भुवन जरी सांगितलं की काही गरज नाही ना, दुसऱ्यावर बोललंच पाहिजे याची गरज नाही. आज जर 2020 असते तरी पण आम्ही असंच भजन करणार होतो. जरी आमने सामने असते ना आमची बाई, आमच्या कित्येक वेळा 12 झाल्यात, पण त्याच्यात आम्ही एवढ्यात आपलं जेव्हा वाटतं की आता आपण व्हावत चाललो तेव्हा आपण गप राहिलो. कारण ते आपल्या हातात आहे ना भजन संस्कृती आपली. कारण आता वाईट एवढे दिवस मंडळी खरं सांगतो, आमच्याकडे आता प्रत्येक बारशाला पण भजन असतात, 12व्यात पण भजन असतात, डबल बारी एवढी आमच्याकडे सतत भजनं असतात. पण ते काही विषय वेगळं म्हणजे समोर त्याची वाटच लावून टाकाय. त्याच्यामुळे आता कसं विषय चांगले चांगले गाणारे बुवा मागे राहिले का भीतात समोरच्या बघा, कारण समोरचा जो अंदाज नाही काय बोला. आता डबल बारी म्हणजे काय झालंय, आता आम्ही पैसे घेतो पण आता काय पैसे घेऊन आपली इज्जत काढणं म्हणजे डबल बारी झालेली आहे. त्याच्यापेक्षा ही सध्याची परिस्थिती आहे, पैसे घेऊन आपली स्वतःची इज्जत काढून घ्यायची. पण आपल्याला जेवढं झेपतं तेवढं आपण करायचा, भगवंताचं नामस्मरण करायचं आणि बाजूला व्हायचं. तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी गजर घेतो. तत्पूर्वी पंचाळभवनचा आमचा एक शेर मारून जातो. पंचाळभवनी त्यापूर्वी सांगितलं होतं काय, हल्ली ती परिस्थिती आणि खरोखर माझ्या मते ते अंतर्यामी होते आणि त्यांना समोरचं दिसत होतं की आता पुढे काय घडणार आहे. पंचाळभवनी काय सांगितलं की भजन को धंदा समजकर. हल्ली भजन म्हणजे काय झालंय, असं बुवानी सांगितलं की आज बुवांकडे 4-5 माणसं कामाला आहेत. आज मी सुद्धा चांगल्या नोकरीला आहे मुंबईला, म्हणजे भजन हा आमचा व्यवसाय नाही आहे. पण परमेश्वर आज आजोबा माझे बुवा होते, त्यानंतर बाबा आणि आता मी, म्हणजे हा पारंपरिक वारसा चालू आहे, ते चालू राहावा म्हणून आम्ही या ठिकाणी भजन करतो. म्हणजे व्यवसाय हा विषय आमचा भजनाचा नाही. पण पंचाळभवनी त्यावेळी काय सांगितलं की भजन को धंधा समझकर नाम बदनाम न करो, सुर और ताल से बेताल करके झोली ना भरो, सूर सरगम गाओ हरदम. आज जसं तुम्ही आम्हा दोन्ही बुवांना एवढी टाळ्यांची साथ दिला, प्रत्येक गाण्याला तुमची दाद होती. काय सांगायचे, सूर सरगम गाओ हरदम वहा वहा कहे सुने जो भी, भजन सुनकर ना कहे कोई कहां से आया है धोबी, ले थोड़ी उम्र खुदा है अमर, नाम जप ले बार बार, भर ले झोली भजन के नाम, जब तक जिंदा है सुतार. असं आमचे पुरुषांना म्हणायचे. आणि त्याने काय सांगितलं होतं की झाज नव्हे कुळकुळा. आताच्या बुवांना गरज नाही, पेटीची पण गरज नाही, फक्त बोलून जा बंधन ठेव. झांज नव्हे कुळकुळा, पकवाज नव्हे बेंड बाजा, ताल सूर नव्हे तुंतुन तुंतुन तुंतुन, हे भजन नव्हे रे फॅशन, भजन नव्हे रे फॅशन, हे भजन नव्हे रे फॅशन, भजन नव्हे रे फॅशन, भजन नव्हे रे फॅशन, भजन नव्हे रे फॅशन.
बाण लिहून ठेवलंय तरी आम्ही काय चंद्रा किती आता आमची ती सवय नाही की गजरात 1000 गाणी म्हणायची वेळ आहे. आम्ही जे भजनाला साजेस आहे महाराजांवरती म्हणा किंवा जी चांगली भक्ती की त्यांच्या रागात तेच आम्ही म्हणणार. पण काय काय वरचा एवढा अतिरेक झालेला आहे की वरी सांगितलं की मी मळा अंगोराचा तू लाकडी भुसाची गाणी किंवा भजनामध्ये म्हणण्यासाठी नाही. एखादा तर वेगळा कार्यक्रम बैठकीचा वेगळा कुठला कार्यक्रम त्याच्यामध्ये ठीक आहे. भजन हे परमेश्वराचं नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण म्हणून असलं पाहिजे. रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला अभंगाची करुणी माती वाच खलकालवी 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 अर्थाचा अनर्थ करुण हे भजन नो रे धन्यवाद. या ठिकाणी गजर घेऊन भजनाची सांगता करतो. तुम्हा सर्वांचे धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवून आम्हाला ही संधी दिली परमेश्वराची सेवा करण्याची त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी गजर घेऊन तुमची रजा घेतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेवा
हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज सदा संतांचा विजय असो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी देह माझा पडावा. वेचू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. संध्याकाळी आम्ही इथे ठेवलेला या शाळांबरोबर होता.